व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सध्या थोडा आवाज बसलेला आहे, त्याच्यामुळे 1-2 दिवस जरा ॲडजस्ट करूया. बाकी तब्येत एकदम ठीक आहे, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे. आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल की जो व्यक्ती स्वतः या राज्याचा 2.5 वर्ष पर्यटन मंत्री होता, ज्याचे पिताश्री हे 2.5 वर्ष ब्रह्मांडाचे बेस्ट CM होते, तो तोंडावर पडला आणि तो रडला. असं कसं घडलं बुवा? तर घडलंय असं. आदित्य ठाकरे यांचा डाव त्यांच्याच गटातल्या एका नेत्यानं उधळून लावलेला आहे. बघा, परवाची गोष्ट आहे. परवा सुप्रिया सुळे आणि जयंत पवार हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्या बैठकीमध्ये चर्चा अशी झाली की यांनी प्रस्ताव ठेवला की तुम्ही पवार साहेबांना राज्यसभेवर जाण्यासाठी सहकार्य करा. अशीच मागणी यांनी काँग्रेसकडून केली, पण हर्षवर्धन सपकाळ हे आडवे गेले. बाळासाहेब थोरात यांचाही विरोध होता, पृथ्वीराज चव्हाणांचाही विरोध होता. म्हणजे काय की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जो आहे तो पवारांच्या विरोधात होता. पण आश्चर्यकारकरित्या गेम असा फिरलेला आहे की आता पवार राज्यसभेवर जाणार आहे. मग आता पवार राज्यसभेवर जाणार, यामध्ये आदूबाळ तोंडावर पडलं आणि रडलं. असं कसं घडलंय बाबा? तर घडलंय असं. त्याचं कारण असं होतं की काँग्रेस प्रमाणेच उबाठा गटाचा सुद्धा पवार साहेबांच्या खासदारकीसाठी राज्यसभेवर जाण्यासाठी विरोध होता. आदूबाळाला आपला एक व्यक्ती तिकडे पाठवायचा होता. नेमकं काय प्रकरण आहे, हे कसं घडलं, हे नाटक कसं रचलं गेलं सगळं, आणि मग ज्याप्रमाणे म्हणतात ना की राजकारणातले धुरंधर आहेत शरद पवार, हे त्यांनी परत एकदा सिद्ध कसं केलेलं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही ते दाखवून देणार आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवणार आहे की पवार साहेबांनी आता उबाठा गटाला सोंग लावायला सुरुवात केलेली आहे. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर छोटीशी नम्र प्रांजळ विनंती आहे. मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सेवा कार्य देत आहोत, कॅन्सरग्रस्त रुग्णांना, त्यानंतर त्यांच्या गरीब नातेवाईकांना, आपल्या हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान अजूनही भरून निघालेलं नाही आहे, अनेक जण अजूनही अडचणीत आहेत, फोन करतायत, कॉन्टॅक्ट करतायत, मदत मागतायत. विद्यार्थी आहेत काही, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता परीक्षेचे दिवस येणार आहेत, तेव्हा या सगळ्या सेवा ज्या आपण देत आहोत त्या अविरत चालूच राहणार आहे. या व्यतिरिक्त उद्या जी शिवजयंती साजरी होणार आहे, त्या शिवजयंतीमध्ये सुद्धा आपण गेल्या शिवजयंतीप्रमाणेच उपक्रम राबवणार आहोत अन्नदानाचा. तर या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं ही कळकळीची विनंती आणि आवाहन. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान या कार्यामध्ये देता येईल ते निश्चित द्या. मित्रांनो, जीपे आणि फोनपे क्रमांक तुमच्या समोर आहे. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर पाठवा. शेवटी आपले चांगले कर्मच आपल्याला चांगल्या गोष्टी देत असतात, समाधान देतात, शांती देतात मनाला. तर माफ करा आणि सहभाग नोंदवा, एवढीच विनंती. चला, मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. आदित्य ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं जेव्हा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांना भेटून गेल्या होत्या. तेव्हा उद्धव ठाकरे बोलले होते की विचार करूया या गोष्टीचा आपण. पण सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील मातोश्रीवरून सिल्वर ओकवर पोहोचत नाहीत तोपर्यंत आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून टाकली. ती पोस्ट अशी होती की असं काही ठरलेलं नाही आहे किंवा असं काही घडेल असं वाटतही नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मेरिटनुसार आणि रोटेशननुसार ही खासदारकीची जी जागा आहे राज्यसभेची, ही उबाठा गटालाच मिळायला पाहिजे. या गोष्टीसाठी आदूबाळ हट्ट करून बसलेलं होतं. आता राजहट्ट, स्त्रीहट्ट आणि बालहट्ट हा डावलता येत नसतो. त्यात
पुत्रप्रेम आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आदूबाळाच्या त्या स्टेटमेंटवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता ह्यामध्ये गंमत बघा काय आहे. आदूबाळाचा हट्ट काय होता, मेरिट आमच्याकडे. मेरिट म्हणजे काय असतं, अहो 35 मार्क तरी आहेत का, 20 जण आहेत फक्त तुमचे, आणि 20 जणांचं मेरिट नसतं कधीच. एक तर मेरिट हुकले, बरं दुसरं असं आहे की रोटेशन पाहिजे ना. कशासाठी पाहिजे बाबा रोटेशन, आणि कोण पाठवणार होते तुम्ही तिथं. तर आदूबाळाला पाठवायचं कोणाला होतं, परत एकदा प्रियंका चतुर्वेदी यांनाच. म्हणजे मग परत कुठे लंडनचे दावोसचे वगैरे काही दौरे जर निघाले कुठे मागे पुढे, तर परत आपल्याला तिकडे जाता येईल, त्यांच्यासोबत त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. कारण त्या खूप महान राजकारणी आहेत, महान समाजसेविका आहेत. या व्यतिरिक्त त्या मार्गदर्शन देखील आहेत ना आदित्य ठाकरेंच्या. त्याच्यामुळे आदूबाळ हटून बसलं होतं प्रियंका चतुर्वेदींसाठी, आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील लॉबिंग करून ठेवलेलं होतं. पण सगळा गेम उलटा फिरला. यावेळी मुख्य भूमिका निभावलेली आहे ती संजय राऊतांनी. राऊतांना माहीत होतं की काँग्रेस जी आहे महाराष्ट्र प्रदेशमधली ती पवारांना साथ देणार नाही, ती पवारांच्या विरोधात आहे. मग ही सगळी फिल्डिंग कुठून लागलेली आहे, तर ही फिल्डिंग लागलेली आहे 10 जनपद. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली आणि मग महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांचं नाव फायनल झालं. बरं, आता ह्याच्यात अजून एक गंमत बघा, जखमेवर मीठ चोळणं कशाला म्हणतात. भारतीय जनता पक्षाकडे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जर संख्याबळ बघितलं मतांचं तर ते खूप जास्त आहे. म्हणजे हे महायुतीवाले जे आहेत ना ते सहज 7च्या 7 जागा निवडून आणू शकतात. पण यांनी तसं केलेलं नाही आहे. तर यांनी काय केलं, भारतीय जनता पक्षानं 4 जण दिले, वडकुते, त्याच्यानंतर त्या एक माया नावाच्या आहेत महिला, आणि रामदास आठवले आहेत, आणि अजून एक जण आहेत. इकडे पार्थ पवारचं नाव तर आधीच जाहीर झालेलं आहे, एकनाथ शिंदे सुद्धा आज जाहीर करतीलच. म्हणजे यांच्याकडे 4, अजितदादा गटाकडे 1, शिंदे गटाकडे 1, म्हणजे झाले टोटल 6. पण यांच्याकडे 6 असून सुद्धा भरपूर मतं बाकी राहतात. म्हणजे 7वा हे निवडून आणू शकतात. भारतीय जनता पक्ष 4च्या ऐवजी 5 लढू शकतो, किंवा एकनाथ शिंदे 1च्या ऐवजी 2 लढवू शकतात जागा. अजितदादांना सुद्धा ती संधी आहे, म्हणजे सुनेत्रा वहिनींना. पण यांनी असं काहीही केलेलं नाहीये. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशानं असं जाहीर केलेलं आहे की आमचा पवारांना बाहेरून पाठिंबा आहे. म्हणजे उद्या चालून उबाठा गटाच्या लोकांनी किंवा इकडच्यांनी जरी काही गेम करण्याचा प्रयत्न केला तरी देखील महायुतीचे मतदार जे आहेत, आमदार, ते पवारांना मतदान करू शकतात. कारण ते शिल्लक मतं आहेत ना त्यांच्याकडे. यांच्याकडे 17 उरलेले आहेत, त्यांच्याकडे 33 उरलेले आहेत. सहज शक्य आहे हे. आणि ह्याला जखमेवर मीठ चोळणं म्हणतात. तुम्हाला आठवत असेल 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती जेव्हा सत्तेत आली तेव्हा ह्यांना संख्याबळ कमी पडत होतं, उबाठा नाराज झालेले होते तेव्हा. पण तेव्हा शरद पवारांनी खेळी केली, एक बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता भारतीय जनता पक्षाला, आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्याचीच परतफेड आता होतीये, आणि हे उबाठाच्या जिव्हारी लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की यांची इच्छा होती की यांचा खासदार जावा राज्यसभेवर, पण तो नाही जाऊ शकत. तुम्ही नरेंद्र मोदींना, देवेंद्र फडणवीसांना, भाजपला इतक्या घाणघाण शिव्या देता, तुमचे नेते पातळी सोडून बोलतात यांच्याबद्दल, आणि वरतून तुम्ही अपेक्षा करता यांच्याकडून मदतीची. हा निर्लज्जपणा आहे. प्रियंका चतुर्वेदी आता कदाचित असं होण्याची शक्यता आहे की पक्ष सोडून देतील. कारण जिथे स्वार्थच नाहीये तिथे राहून उपयोग तरी काय. कारण त्या उबाठा गटामध्ये कशासाठी आल्या होत्या, कारण काँग्रेसला त्यांना राज्यसभेचं तिकीट नाकारलं होतं.
म्हणून त्या इकडे आल्या आणि इकडून तिकीट मिळवून राज्यसभेवर गेल्या होत्या. पण आता तिकीट नाही. बरं, पुढच्या वेळी सुद्धा आपण निवडून येऊ शकतो की नाही याची शक्यता नाहीये. त्याच्यामुळे प्रियंका चतुर्वेदी कधीही पलटी मारून उबाठा गट सोडू शकतात. आणि हे आदूबाळाला सुद्धा कळलेलं आहे. त्याच्यामुळे आदूबाळ रडायला लागलेलं आहे. थोडक्यात काय तर भोंग्यानंच आदूबाळाला तोंडावर पाडले. कारण पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवा या गोष्टीची सुरुवात भोंग्यानंच केलेली होती. त्यामुळे भोंग्यामध्ये आणि आदूबाळामध्ये चांगली चुंपली होती मध्ये. पण ह्या सगळ्या राजकीय डावपेचांमध्ये पवार बाजी मारून गेलेले आहेत. आता याच्यात संजय राऊतांचा त्यांना किती फायदा झाला हे त्यांनाच माहीत. हा माणूस फायदा करून देऊ शकतो का हा पण एक मोठा प्रश्न आहे. तसे शरद पवार यांचे गांधी घराण्याशी संबंध तसे चांगले आहेत. आणि राजकारणामध्ये काय कुणी कोणाचा परमनंट मित्र नाही आहे, परमनंट शत्रू नाही आहे असं म्हटलं जातच ना. शेवटी राहुल गांधींना सुद्धा आपल्या बाजूनं कुणीतरी तिकडे राज्यसभेत बोलणारं पाहिजे. त्याच्यामुळे मग पवार साहेबांनाच पाठवून द्या ना परत असा विचार करून कदाचित त्यांनी परमिशन दिली असावी. पण ह्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधले काही नेते नाराज झालेले आहे हे मात्र निश्चित आहे. पण त्यांच्याही पेक्षा नाराजी जास्त ही उबाठाची आहे. कारण आता उबाठाकडे एकतर 9 खासदार आहेत लोकसभेला निवडून आलेले. प्रियंका चतुर्वेदी जर गेल्या असत्या तर त्यांचे 10 खासदार झाले असते. काहीतरी तो दाखवायला झालं असतं ना की बा 30 जण आहेत आमचे, 20 आमदार 10 खासदार. आता ते शक्य नाहीये. दुसरं असं आहे की बघा हलकटपणाचा कळस काय असतो हे तेच उद्धव ठाकरे आहे ज्यांना हट्ट करून शरद पवारांनी मुख्यमंत्री बनवलेलं होतं. पण शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचं जे पाठबळ पाहिजे होतं ते देण्यासाठी उबाठा गटाने टाळाटाळ केलेली आहे. आणि शरद पवार हे अत्यंत बेरकी आहे. या छोट्या छोट्या गोष्टी ते कधीच विसरत नाहीत. आणि राजकारणामध्ये एखाद्याचा काटा कसा काढायचा हे पवारांना चांगलेच माहिती आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे उबाठा गटाचं काय होईल काहीच सांगता येत नाही. बरं, पवारांना ही परवानगी मिळाली कशी हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं. काँग्रेसचं म्हणणं स्पष्ट होतं की अजित पवार गट आणि शरद पवार गट माफ करा ज्यांचं विलिनीकरण होणार नाही हे आधी स्पष्ट करा याची खात्री द्या आणि आमचा पाठिंबा घ्या. पवारांनी सरळ देऊन टाकलं, सरळ स्पष्टीकरण देऊन टाकलं की विलिनीकरण होणं शक्यच नाही होणार चला. आणि जयंत पाटलांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन काल संध्याकाळी हे जाहीर करून टाकलेलं आहे. त्यामुळे आता ती धाकधूक कमी झाली पवारांची सुद्धा राज्यसभेवर जाण्याची. त्यांचा रस्ता मोकळा झालेला आहे. अडचणी आता उबाठा गटाच्या वाढलेल्या आहेत आणि त्याच्याचमुळे आदूबाळ ढसाढसा रडतंय. कारण आता पडलेच ना तोंडावर. एवढ्या गमजा मारल्या, एवढ्या डिंग्या मारल्या, एवढे टिंक्या वाजवल्या, काय झालं शेवटी ही जागा आमचीच आहे, ही जागा आमचीच आहे असं नसतं होत. राजकारणामध्ये तुम्ही जितकं कमी बोलाल तितकं जास्त तुम्हाला फायदा होऊ शकतो. लक्षात घ्या, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील गेले होते, शरद पवार नाही. जे शरद पवार काल परवापर्यंत ऍडमिट होते, तब्येत त्यांची ढासळलेली होती, ते आता लगेच फॉर्म भरणार आहेत आज राज्यसभेचा. उद्धव ठाकरे फोन पण उचलत नाहीत याची जाणीव पवारांना आहे. त्याच्यामुळे पवार मातोश्रीवर त्यांना भेटायला गेलेच नाहीत. आणि हे राजकारण आदूबाळाच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. कारण मुळात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या आदूबाळाला संघर्ष काय असतो हे अजिबातच माहीत नाहीये. रडारड करणंच माहिती आहे फक्त. वडील जसे रडत असतात सतत माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, तसं आता आदूबाळ रडायला सुरुवात करतील आमच्या चतुर्वेदी चोरल्या. होऊ शकतं हे सुद्धा. मित्रांनो, या सगळ्या गमती जमती आहेत राजकारणातल्या.
यावर तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. तेव्हा पटापट आपल्या कमेंट्स करायला सुरुवात करा. आमचा कमेंट बॉक्स मोकळा आहे. शिवाय पुन्हा जाता जाता विनंती आहे, उद्या शिवजयंती आहे. गेल्या शिवजयंतीप्रमाणेच या शिवजयंतीला सुद्धा आपल्याला आपल्या परिवारातर्फे, स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी अन्नदानाचा कार्यक्रम करायचा आहे. रुग्णांची सेवा करायची आहे. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. मन मोठं करा, पुढे या मित्रांनो. शेवटी आपले सत्कर्म आणि आपलं कर्मच आपल्या सोबत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.